क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 17 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. हे दररोज तुम्हाला 5:30 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. हे MCQ स्वरूपात असतील. आपण या सिरीजमध्ये एक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं एक महत्त्वाचा टॉपिक पण पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे केंद्रीय दक्षता आयोग. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणूक, त्याला आपण FDI असे म्हणतो, संबंधित विधेयकाला मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 1, विमा क्षेत्र, त्याला आपण इन्शुरन्स सेक्टर असं म्हणतो. तिथे केंद्र मंत्रिमंडळाने 100% FDI चं विधेयक मंजूर केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, राजकुमार गोयल यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण आहे? राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, स्क्वॅश वर्ल्ड कप 2025चा विजेता कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, भारत स्क्वॅश वर्ल्ड कप 2025च्या विजेतेपद त्यांनी पटकवलेलं आहे. आता पुढला प्रश्न पण स्क्वॅश वर्ल्ड कप रिलेटेडच आहे. तर भारताने अलीकडेच कोणत्या देशाला हरवून पहिल्यांदा स्क्वॅश विश्वकपचे विजेतेपद पटकवलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 1, हाँगकाँगला हरवून भारताने स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आता आपण स्क्वॅश वर्ल्ड कपबद्दल माहिती पाहूया. तर 29 वर्षात भारताने पहिल्यांदाच विजेतेपद मिळवलेले आहे. भारतानं हाँगकाँगला अंतिम सामन्यात पराभूत करून विजेतेपद पटकवले आहे. भारताने 14 डिसेंबर रोजी कुठे खेळण्यात आलेले आहे? चेन्नईत झालेल्या स्क्वॅश वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला 3-0 पराभूत करून हा ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. 1996मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत 29 वर्षाच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा हा कप जिंकलेला आहे. आणि अशी कामगिरी करणारा भारत हा एशियाचा पहिला देश ठरलेला आहे. भारताच्या पहिला स्क्वॅश वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये जोशना चिनप्पा, अभय सिंग व अनहत सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे स्क्वॅश वर्ल्ड कपबद्दल माहिती आहे. इथे 2-3 प्रश्न बनू शकतात की भारतनं कोणाला हरवून हा कप जिंकलेला आहे. त्यानंतर इथले महत्त्वाचे जे खिलाडी आहेत, जोशना चिनप्पा, अभय सिंग व अनंत सिंग यांच्याबद्दल पण प्रश्न बनू शकतो की ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. आता आपण पाहूया पुढला प्रश्न, भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोठे उभारले जाणार आहेत? हा प्रश्न आहे तुमच्याकडे समोर विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, पटना इथे पॉवर म्युझियम उभारले जाणार आहे. हा देशाचा प्रथमच असणार आहे आणि दुनियाचा 4था पॉवर म्युझियम असणार आहे. 50 वर्षापासून बंद असलेला पटना येथील कारबिथिया इथे पॉवर हाऊस हा देशाचा पहिला म्युझियम असणार आहे. तर ह्या त्याच्याबद्दल माहिती आहे.
आता आपण पुढला प्रश्न पाहूया. कोणत्या सरकारने पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्र सरकारने पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा केलेली आहे. आता त्यानंतर पुढला प्रश्न. 14वा ऑलिम्पिक परिषदचं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3. लॉझान स्वित्झर्लंड इथे ऑलिम्पिक समिट जे 14वी होती त्याचे आयोजन करण्यात आलेलं होतं. आता त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. क्रिस्टी कॉन्वेंट्री हे ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत. ते पहिली महिला अध्यक्ष आहेत. ही कुठली खेळाडू होती? तर हे झिम्बाब्वे इथली जलतरणपटू खेळाडी होती. त्यानंतर पुढला प्रश्न आपण पाहूया. मार्स ॲटमॉस्फिअर अँड व्होलटाईल इव्होल्यूशन आपण त्याला मानव असं ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थांची आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक तर आपला ऑप्शन क्रमांक 1 नासा इथलं करेक्ट उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. आशियातील क्रिकेट परिषद ACC अंडर 19 आशिया कप 2025चे यजमान शहर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 अबुधाबीमध्ये आशिया क्रिकेट परिषदच्या यजमान शहर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले जी करंट अफेअरची जी सिरीज आहे तिथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे केंद्रीय दक्षता आयोग. याची आपण इन्फॉर्मेशन पाहूया. केंद्रीय दक्षता आयोग आपण त्याला का म्हणतो? सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आपण त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतो. त्याचा उद्देश काय असते? भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकारी प्रशासनात पारदर्शकता व सत्यनिष्ठा राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ही भारताची सर्वोच्च संस्था आहे. स्थापना कोणत्या कमिटीद्वारा झाली आहे? तर सतनाम समिती 1962 ते 64 यांच्या शिफारीनुसार 11 फरवरी 1964 रोजी केंद्र सरकारने या आयोगाची स्थापना केली. वैधानिक दर्जा 2003मध्ये संसदने कायदा मंजूर करून CVC ला वैधानिक संस्था आपण त्याला स्टॅच्युटरी बॉडी असून म्हणतो हा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रमुख वैशिष्ट्य आणि रचना. या आयोगमध्ये एक केंद्रीय दक्षता आयुक्त त्याला आपण अध्यक्ष असं म्हणतो आणि जास्तीत जास्त 2 दक्षता आयुक्त सदस्य असतात. निवड प्रक्रिया यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती मार्फत केली जाते. यासाठी 3 सदस्यीय समिती शिफारस करते. कोणकोणते? पंतप्रधान असतात, केंद्रीय गृहमंत्री असतात आणि LOP असतात म्हणजे लोकसभाचे विरोधी पक्षाचे नेते असतात. त्यानंतर कार्यकाळ. दक्षता आयुक्ताचा कार्यकाळ 4 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईल पर्यंत असतो. निवृत्तीनंतर ते केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही पदावर पुन्हा रुजू होऊ शकत नाही. CVCची मुख्य कार्य भ्रष्टाचाराची चौकशी. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत केंद्र सरकार व कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रारची चौकशी करणं आहे. CBI वर देखरेख. लाचलुचपत प्रकरणात CBIच्या कामकाजावर देखरेख ठेवणं हा CVCच्या अधिकार अंतर्गत येतो. सल्ला देणं. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि शिस्तभंगविषयी प्रकरणांमध्ये सल्ला पण देतो. विजिलन्सची सतर्कता. सर्व मंत्रालय आणि विभागामध्ये दक्षता कामाचा आढावा घेऊ शकतो. काही कामामध्ये मर्यादा पण आहेत CVCचे. ही एक केवळ सल्लागार संस्था आहे. त्याने दिलेल्या सल्ल्यावर अंतिम निर्णय केंद्र सरकार घेते. CVCकडे स्वतःची स्वतंत्र चौकशी यंत्रणा नाही. ते चौकशीसाठी CBI किंवा संबंधित विभागाचे मुख्य दक्षता अधिकाऱ्यावर अवलंबून असतात. हा आयोग केवळ केंद्र सरकार
च्या अखेरीत येणाऱ्या प्रकरणाची चौकशी करतो, राज्य सरकारच्या नाही. मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. बोधवाक्य काय? सतर्कता आणि समृद्धी. विजिलन्स अँड प्रॉस्पेरिटी हा इथला बोध वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम पॉईंट ऑफ न खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, केंद्रीय दक्षता आयोग. तर याची माहिती तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकते. तर राजकुमार गोयल, तर आपण बघितलं की ते चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर आहेत. तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा CVC कोण आहेत. तर याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.